महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। एटापल्ली तालुक्यातील वाघेझरी गावातील 25 वर्षीय गर्भवती राजे मुन्सी झोरे यांना प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका येण्यास विलंब झाला। झोरी गावाजवळील नाला असल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही आणि गर्भवतीला खाटेवरून 2 किलोमीटर पायी चालत नाल्याच्या पलीकडे नेले गेले। ही घटना केवळ एका गर्भवती महिलेची नसून संपूर्ण दुर्गम भागातील आरोग्य सेवावरील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। गावातील नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव, रस्त्याची दुर्दशा आणि अपुरी आरोग्य सेवा याचा मोठा फटका बसत आहे। रुग्णवाहिका फक्त कागदोपत्री उपलब्ध आहे, पण प्रत्यक्षात यंत्रणेत अडथळे खूप आहेत। या गर्भवतीला 4 वेगवेगळी रुग्णालये गाठावी लागली, ज्यातून तिची सुखरूप प्रसूती झाली, पण या प्रक्रियेत वेळेवर योग्य सेवा न मिळाल्याने तिची आणखी तिच्या कुटुंबाची प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास झाला। प्रशासनाने आता जागे होऊन या घटनेची तातडीने दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या वाघेझरी या गावात या घटनेने आज व्यवस्थेचे धडे उघड पडलेले आहेत। रुग्णवाहिका थांबली, महिलेला 2 किलोमीटरचा खाटेवरचा प्रवास हा एक जी व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था यांचे जे पितळ उघडलेले झालेले दिसतात। आज कशा पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यात आणि अत्यंत दुर्गम भागात आरोग्य व्यवस्था कितपत पोहोचलेली आहे आज या घटनेवरून दिसून येतो। आज ती रुग्णवाहिका त्यांना मिळाल्याने तिला 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागला। आज एटापल्ली तालुका हा लोहखाणीसाठी अत्यंत मौल्यवान लोहखाणीसाठी प्रसिद्ध आहे। या लोहखाणीतून आज शासनाला करोडोचा महसूल मिळतो आहे आणि त्या महसूलच्या आधारावर अन्य सोयीसुविधा पुरवणे हे शासनाचे कर्तव्य असताना सुद्धा आज त्या वाघेझरीच्या घडलेल्या घटनेवरून असं प्रत्यय दिसून येते की शासनाला या घटनेसंबंधित आणि अशा परिस्थितीला काही लेणं देणं नाही आणि अशा परिस्थिती निघून दिसते की आज तिला 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागला। आज तिची राजे झोरी जी आहे, राजे झोरी जी तिची गर्भवती महिला आहे, आज तिची प्रसूती जी झाली हे सुयश याचना झाली आहे। आज तब्बल 1 नाही 2 नाही तब्बल 4 रुग्णालयांना तिला रेफर करावा लागला। आज अशी अवस्था आहे गडचिरोली जिल्ह्याच्या अति दुर्गम भागामध्ये घडत आहे। आज आज 2 महिन्याच्या आत आज विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात होत आहे। आज या परिसरातील मंत्री महोदय आहेत, या परिसरातील आमदार खासदार आहेत। आज यांनी लोकांना आश्वासन देतात आणि आश्वासनाच्या याच्यावर ते निवडून येतात, परंतु निवडणूक झाल्यावर या सर्वांना विसर का पडतो हा नेमका प्रश्न या परिसरातील नागरिकांनी पडलेला आहे आणि ही अवस्था कितपर्यंत असे टिकून राहणार हाच प्रश्न जनतेने आज समोर केला आहे आणि अशा पद्धतीने किती बळी जाण्याची प्रशासन वाट बघतोय हे सर्व एक प्रश्न सर्वांसमोर निर्माण हो राहिला आहे। हाच प्रश्न आज जनतेने विसरून राहिला आहे की आमची अवस्था हे कधी सुधारणार। आज एक महिलेला 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे, नेमका कधी रुग्णवाहिका मिळत नाही, तर अनेक प्रकारच्या घटना घडतात। हे घटना कुठपर्यंत आम्हाला सहन करायचा आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। मुकेश कावडे, महाराष्ट्र टीव्ही 24, गडचिरोली। शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा 2 योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप देण्यात आले आहेत। त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील 5 वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत। येत्या 18 महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। देवाभाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र।